सो वेलकम एव्हरीवन. चला सगळ्यांचं स्वागत आहे. आपण घेत आहोत गणिताचा भाग दुसरा इयत्ता 9वी त्याचं पहिलं प्रकरण आपण चालू केलं होतं. ठीक आहे. आवाज नवीन बनलेली मुलं आवाज नकोय. वी हॅव स्टार्टेड द मॅथमॅटिक्स पार्ट 2 स्टँडर्ड 9. ठीक आहे. सो सो वेअर वर वी बघा आपण कुठे होतो कालपर्यंत. सो वी हॅव सीन 1.1 1.2. नाव वी आर गोइंग टू लर्न. आपल्याला काय शिकायचं पुढे आता बघा. त्यात आपण थोडंसं एक रिवाइज करूया बघा. काय काय आपण थोडक्यात पाहिलं आतापर्यंत अंदाजे. अंदाजे म्हणजे काय पाहिलं बघा. तर आपण पाहिलं भूमितीमधील मूलभूत संबोध पाहिले, बिंदू, रेषा, प्रतल. त्यानंतर आपण बिंदूंचे निर्देशक आणि अंतर याचा अभ्यास केला. त्यानंतर आपण शिकलो दरम्यानता दादा दरम्यानता बिटवीन शिकलो. त्यानंतर आपण त्यानंतर आपण सरळ 1.1 बघितला. नंतर आपण रेषाखंड शिकलो म्हणजे लाईन सेगमेंट. किरण शिकलो, रे शिकलो, रेषा शिकलो म्हणजेच तुमचं लाईन शिकलो. एकरूप रेषाखंड, कॉन्ग्रुएंट सेगमेंट, रेषाखंडाच्या एकरूपतेचे गुणधर्म, प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रुएंट सेगमेंट्स, प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रुएंट सेगमेंट्स, प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रुएंट सेगमेंट्स. त्याच्यामध्ये 3 प्रॉपर्टी शिकलो: परावर्तनता, सममितता, संक्रामकता, रिफ्लेक्सिव्हिटी, सिमेट्री अँड ट्रान्झिटिव्हिटी. त्यानंतर 6 पॉईंट आपण शिकलो रेषाखंडाचा मध्यबिंदू, मिड पॉईंट ऑफ अ सेगमेंट, मिड पॉईंट ऑफ अ सेगमेंट. त्यानंतर रेषाखंडाची तुलना आपण बघितली, कंपॅरिझन ऑफ सेगमेंट्स. रेषाखंडांची किंवा किरणांची लंबता, परपेंडिक्युलरिटी ऑफ अ सेगमेंट ऑर रेस, बिंदूंचे रेषेपासूनचे अंतर, डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम अ लाईन. त्यानंतर आपण घेतला 1.2 प्रॅक्टिस सेट घेतला, सराव संच 1.2 पाहिला आपण. आता आपल्याला आता जो शिकायचं बघा, हा खूप मोठा तुमचा सराव संच नाहीये, पण त्याच्या काही बेसिक गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत. 1.3 बघा. मी परत रिपीट करणार आहे सगळ्यांसाठी, त्यामुळे सगळ्यांनी नीट लक्ष द्यायचं आहे. सगळ्यांना स्क्रीन दिसते माझ्या मते आणि मोठी स्क्रीन केलेली आहे, त्यामुळे मी बघा काय विचारलं तुम्हाला. कंडिशनल स्टेटमेंट अँड कॉन्व्हर्स. लक्षात घ्या, कंडिशनल स्टेटमेंट अँड कॉन्व्हर्स याचा अर्थ काय होतो बघा, की सशर्त विधाने आणि व्यत्यास. म्हणजे काय तर जी विधाने जर तर रूपात लिहिता येतात त्यांना सशर्त विधाने असे म्हणतात. थोडक्यात काय, जर शाळा सुरू झाली तर मी शाळेत जाईन, जर माझा अभ्यास झाला तर मी उद्या शाळेत जाईन, जर वडिलांनी खाऊ आणलं तर मी अभ्यास करेन. अशा काही गोष्टी असतात ज्याला आपण जर तर रूपात त्यांना म्हणतो, ज्याला म्हणतात सशर्त विधाने. शर्त आहे त्याच्यामध्ये. जरने सुरू होणाऱ्या विधाने आपण म्हणतो पूर्वांग किंवा पूर्वार्ध, आणि तरने जे सुरू होतं त्याला म्हणतो विधानाचा म्हणतो उत्तरांग का म्हणतो किंवा उत्तरार्ध असे म्हणतो. उदाहरणार्थ काय बघा दिलं तुम्हाला आता गणित भाषेमध्ये उदाहरण काय दिलंय. समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात. बरोबर. याचा अर्थ काय, जर जर दिलेला चौकोन समभुज चौकोन असेल तर त्याचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात. कळलं. ठीक आहे. आणि त्याला आपण जर उलट केलं तर त्याला म्हणतात व्यत्यास. एखादे सशर्त विधान दिले असेल आणि त्यातील पूर्वांग उत्तरांग यांची आपण जर अदलाबदल केली तर तुम्हाला काय मिळतो, कॉन्व्हर्स मिळतो, व्यत्यास मिळतो. हा शब्द लक्षात ठेवा. हा शब्द तुम्हाला भूमितीमध्ये शिकायचा आहे आणि तो तुम्हाला 10वी पर्यंत लक्षात ठेवायचा आहे, कॉन्व्हर्स किंवा व्यत्यास. ठीक आहे. बरोबर. परत रिपीट करतो बघा. मॅथमॅटिक्स वी आर स्टार्टेड. ओके. सो व्हॉट आर द कंडिशनल स्टेटमेंट्स. कंडिशनल स्टेटमेंट म्हणजे काय. हर्ष तू आता आलायस, त्याच्या आधीचं मी थोडं सांगितलंय, बरं सांगतो, लक्ष दे. कंडिशनल स्टेटमेंट म्हणजे काय. हर्ष आहे का गेला. हर्ष आहे आहे का, आहे मग आहे गेलं कोण. नेटवर्क कोणाचा गेला. असू दे मग, काहींचे नेटवर्क येतात जातात. एनिवेज, सो कंडिशनल स्टेटमेंट आपण बघितलं, त्यावर सशर्त विधाने. लक्ष द्या बघ, आपण काय केलं, सशर्त विधाने आणि व्यत्यास शिकलो. तेच आता सांगतो, परत लक्ष द्या, परत रिपीट करणार आहे बघा. द स्टेटमेंट विच कॅन बी रिटर्न इन द इफ देन फॉर्म. इफ देन फॉर्म, जर तर. बरोबर. इफ देन, जर तर. जर शाळा सुरू झाली तर मी शाळेत जाईन.
बरोबर की नाही. जर काय म्हणतो आपण त्याला, इफ स्कूल ओपन्स और इफ स्कूल रिओपन्स देन वी विल गो टू स्कूल, इफ क्लासेस रिओपन्स देन विल गो टू क्लास, राईट. अशा म्हणतो इफ आणि देन. आता मॅथमॅटिक्स मध्ये आपण काय म्हणतो या सब्जेक्टला म्हणतात बघा, इफ इफ इज फॉलोड द अँटीसिडेंट, इफ त्यानंतर काय होतं अँटीसिडेंट अँड फॉलोविंग देनचं काय म्हणतात त्याला कॉन्सिक्वेंट, काय म्हणतात त्याला कॉन्सिक्वेंट म्हणतो. एवढं काय लक्ष ठेवायची गरज नाही, फक्त अंदाजे बघा काय ते. एक्झाम्पल दिलं तुम्हाला, द डायग्नल्स ऑफ अ रोम्बस आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर. लक्षात घ्या, रोम्बस म्हणजे काय, लक्ष द्या इकडे बघा. रोम्बस म्हणजे काय, समभुज चौकोन. तुम्हाला काढून दाखवतो. हा असं समभुज चौकोन, ठीक आहे. याला काय म्हणतो आपण, समभुज चौकोन म्हणतो, नंतर रोम्बस म्हणतात. हम्म? आता याचे जे डायग्नल्स आहेत, कोणते डायग्नल्स, ह्याशी कर्ण, ते एकमेकांना काय असतात, लंब असतात. काय असतात ते एकमेकांना लंब असतात. एकमेकांना लंब असतात, छेदतात ते लंब, लंबदुभाजक असतात. बघा इथे जो अँगल तयार होतो ना, तो किती तयार होतो, 90चा. समजला. तर हा तुमचा झाला, सपोज त्याला नाव देऊ आपण ए, याला नाव द्या इकडे बी, सी हिअर इट इज सी, इट इज डी. ओके, अँड द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आपण म्हणूया ओ. नाव व्हॉट इज गिवन, लक्ष द्यायचे सगळ्यांनी. व्हॉट इज इम्पॉर्टंट, द डायग्नस ऑफ अ रोम्बस आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर. आवाज बंद ठेवायचा, प्रगती. डायग्नस ऑफ अ रोम्बस आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर. बरोबर. काय दिलंय, समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे काय असतात, लंब दुभाजक असतात. ते काय असतात, परस्परांचे लंब दुभाजक असतात. ठीक आहे. म्हणजेच काय, व्हॉट कॅन वी से दॅट, नो व्हॉट कॅन वी से दॅट, एक सेकंड. व्हॉट कॅन वी से दॅट इफ, बघा, व्हॉट कॅन वी से दॅट इफ व्हॉट कॅन वी से दॅट इफ, बघा हे दिलं बघा. If the given quadrilateral is a rhombus, then the diagonals are perpendicular bisector of each other. आणि आपण त्याचं उलट केलं, if the antecedent and the consequent are interchanged, they are interchanged, then it is known as converse. हा शब्द लक्षात ठेवा, converse. It is important. आपण वर्ड मध्ये आपण जेव्हा एक्झाम्पल सोडवणार तेव्हा तुम्हाला ते कळेल. ठीक आहे. जास्त कन्फ्युज होऊ नका, आपल्या पुढे कळेल काय आपण नेमकं सोडवतो किंवा काय आपल्याला हा कंडिशनल स्टेटमेंट्स आहेत. आवाज बंद ठेवायचा आहे. प्रगती, प्रतीक्षा, प्रगती, प्रज्ञा, कोणाचा आवाज चालू आहे प्लीज. काही काही विधान त्याला व्यत्यास असतो असं नाही. बघा काय उदाहरण तुम्हाला दिलीत. पहिलं विधान आहे, जर एखादा चौकोन समभुज चौकोन असेल, समभुज असेल तर त्याचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात. त्याचा व्यत्यास काय, जर एखाद्या चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतील तर तो चौकोन समभुज असतो. ठीक आहे. यामध्ये मूळ विधान व त्याचा व्यत्यास हे दोन्ही काय आहेत, सत्य आहेत. आणखी एक उदाहरण दिलं तुम्हाला, जर एखादी संख्या ही मूळ संख्या असेल तर ती सम किंवा विषम संख्या असते. आणि जर एखादी संख्या सम किंवा विषम संख्या असेल तर ती मूळ संख्या असते. या उदाहरणात हे मूळ विधान सत्य आहे, पण दुसरं जे विधान आहे ते कसं आहे, असत्य आहे. कारण सर्वच मूळ संख्या, सर्वच समसंख्या मूळ संख्या नसतात. फक्त एकच संख्या जी आहे, जी कशी आहे तर मूळ आहे. बरोबर. हे तुम्हाला मी सांगितलंय, प्राईम नंबर. बघा परत रिपीट करतोय, आवाज बंद ठेवायचा आहे. ठीक आहे. If the diagonals of a quadrilateral are perpendicular bisector of each other, then it is a rhombus. Now, what is the conditional statements? Converse. Then what is the conditional statement? That if a number of, okay, त्याची स्टेटमेंट वर गेली. सेकंड एक्झाम्पल काय तुम्हाला, इफ अ नंबर इज अ प्राईम नंबर देन इट इज अन इव्हन ऑर ऑड. पण याला जर आपण उलट करायचं म्हटलं, देन इट इज नॉट द, इट इज द कॉन्व्हर्स इज फॉल्स. कॉन्व्हर्स काय तुमचा फॉल्स आहे. खूप डोक्यावरून जातोय, पण टेन्शन घेऊ नका. तुम्हाला जेव्हा गणित सोडवतो तेव्हा तुम्हाला कळेल की आपण नेमकं काय करतोय ते. डोंट वरी. थोडस लक्ष द्यायचं, आवाज कमी. तुम्हाला एक शब्द नवीन आलाय, प्रूफ. प्रूफ म्हणजे काय, सिद्धता. लक्षात घ्या, प्रूफ म्हणजे काय, सिद्धता. प्रूफ म्हणजे काय, सिद्धता. लक्ष द्या नीट. आवाज बंद ठेवायचा. कोणाचा आवाज चालू आहे प्लीज म्यूट करा. सिद्धता. तर बघा, तर नीट लक्ष द्या, सिद्धता. तर या ठिकाणी हा एक युक्लिड नावाचा शास्त्रज्ञ आहे. युक्लिड, हा.
युक्लिड नावाचा शास्त्रज्ञाचा चित्र तुम्हाला दिलेलं आहे. तर याने काही सिद्धांत वगैरे मांडले. आवाज कोणा चालू आहे? प्लीज बंद करायचा आहे. आवाज कोणा चालू आहे? प्रज्ञा आवाज बंद कर. प्रज्ञा. हां, गुड. येस. बाकी सगळ्यांचा आवाज बंद आहे. शाबाश. व्हेरी गुड. चलो. बघा, आता नीट लक्ष द्या. तुम्हाला हा जो हे जे काही नाही, हे तुम्हाला परीक्षेला येणार नाही. पण तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवणं पण गरजेचं आहे. आपण काय-काय शिकलो? तुम्ही कोन शिकलात, त्रिकोण शिकलात, चौकोन शिकलात. त्याचबरोबर त्याचे काही गुणधर्म तुम्ही शिकलात. इयत्ता 7वी वगैरे तुम्ही जे गुणधर्म शिकलात प्रायोगिक पद्धतीने. आता याचा जो अभ्यास आहे, तो याचा अभ्यास करताना काय केलं शास्त्रज्ञांनी, काही गृहीतके मांडली. मग त्यानंतर पॉस्ट्युलेट्स मांडले आणि त्यांना सिद्ध केलं. तर त्यांना सिद्ध करण्यासाठी प्रमेय मांडले. काय मांडले? प्रमेय. त्याला म्हणतात थिअरम्स. काय म्हणतात? थिअरम्स म्हणतात. तर यामध्ये कोण होता? युक्लिड नावाचा शास्त्रज्ञाने काय केलं बघा. त्याचं म्हणणं काय होतं? पहिलं, एका बिंदूतून जाणाऱ्या असंख्य रेषा असतात. जर हा एक बिंदू म्हटला आपण, तर या बिंदूमधून असंख्य रेषा जातात बघा. अशा तुम्ही कितीतरी रेषा याच्यामधून काढू शकता. त्याला रेषा सुद्धा मोजता येणार नाही. बरोबर? हे त्याचं काय म्हणणं होतं? कोणाचं म्हणणं होतं? युक्लिडचं म्हणणं होतं. हं. दुसरं, 2 बिंदूतून एक आणि एकच रेषा जाते. हा एक बिंदू आपण या ठिकाणी घेतला आणि हा एक बिंदू घेतला. तर या बिंदूला आपण जर जोडलं, तर एक आणि एकच रेषा 2 बिंदूमधून जाते. एक आणि एकच रेषा 2 बिंदूंमधून जाते. बरोबर? तिसरं त्याचं म्हणणं असं होतं, की कोणताही बिंदू केंद्र मानून दिलेले त्याचे वर्तुळ काढता येते. जर आपण इथे एक बिंदू घेतला आणि तुम्हाला सांगितलं 3 सेंटीमीटरचं सर्कल काढा, वर्तुळ काढा. तुम्ही काय करणार? असं 3 सेंटीमीटर मोजणार आणि त्यानंतर तुमच्या कोनमापकाने असं काय करणार तुम्ही? वर्तुळ काढणार. तुम्हाला वर्तुळ तुम्ही काढलेलं आहे. अशा प्रकारे तुम्ही काय करता? 3 सेंटीमीटरचं काय काढलं तुम्ही इथे? सर्कल काढला, वर्तुळ काढला. हे 3 गोष्टी त्याने सांगितल्या. परत रिपीट करतो बघा मी काय सांगितलं त्याने. हं. बघा. व्हॉट डिड ही से? बघा परत सांगतो लक्ष द्यायचं. काय माहिती का? आपण शिकतो, पण काय केलं, कोणी केलं हे शास्त्रज्ञ सुद्धा महत्व खूप महान व्यक्ती झालेले आहेत. त्यांनी आपल्याला या गोष्टी सांगितल्या. आता तुम्ही म्हणाल की सर आमचा अभ्यास वाढलाय. पण तुमचा अभ्यास वाढला परंतु तुम्हाला गोष्टी शिकता आल्या पाहिजे. व्हॉट वी हॅव लर्न्ड सी angles, triangles, and quadrilaterals. We have learned angles, triangles, and quadrilaterals through the activities. Now, there was a Greek mathematician. So now हा कोण होता? ग्रीक देशाचा मॅथमॅटिशियन होता म्हणजे गणिततज्ञ व्यक्ती होता युक्लिड. त्याचं नाव काय होतं? युक्लिड. बघा त्याचं चित्र तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. युक्लिड. दिसतंय? तर त्याने काय केलं? काही पॉस्ट्युलेट्स मांडले. पॉस्ट्युलेट्स म्हणजे काय? एखादं काही आपण म्हणतो ना, असं असेल तर कसं वगैरे. अँड द प्रॉपर्टीज त्याने मांडल्या थिअरम्सनुसार. हे थिअरम पॉस्ट्युलेट्स तुम्हाला पुढे आहे. पॉस्ट्युलेट नाहीये तुम्हाला, पण तुम्हाला थिअरम आहेत. थिअरम आहे, त्यानंतर तुम्हाला प्रूफ आहे, टू गिव्हन वगैरे. सो व्हॉट डिड पॉस्ट्युलेट? त्याचे पॉस्ट्युलेट्स काय होते? फर्स्ट वन, देअर आर इन्फायनाइट लाईन्स पासिंग थ्रू अ लाईन. इफ सपोज दिस इज अ पॉइंट. या पॉइंटमधून देअर आर इन्फायनाइट नंबर ऑफ लाईन्स. याच्यातून कितीही रेषा तुम्ही काढू शकता. ओके? देअर आर इन्फायनाइट नंबर ऑफ लाईन्स. सेकंड इज दॅट देअर इज वन अँड ओन्ली वन लाईन पासिंग थ्रू 2 points. There is only one and one बघा. Suppose these are 2 points आणि जर आपण त्यांना जोडलं. Okay, if we join them, then only one line is there. एकच लाईन मिळेल. बरोबर की नाही? सो दिस इज सेकंड पोस्टुलेट त्याचं होतं. सेकंड गोष्ट त्याने अशी सांगितली. थर्ड काय सांगितले? अ सर्कल ऑफ द गिव्हन रेडियस कॅन बी ड्रॉन टेकिंग एनी पॉइंट ॲज इट्स सेंटर. सपोज तुम्ही काय केलं इथे एक पॉइंट घेतला. तुम्हाला सांगितलं इफ यू आर आस्क्ड टू ड्रॉ सर्कल ऑफ 4 सेंटीमीटर. सो व्हॉट विल यू डू? इथून 4 सेंटीमीटर तुम्ही काय करणार? मेजर घेणार. राइट? विल टेक मेजर ऑफ 4 सेंटीमीटर अँड देन मग काय करणार तुम्ही इथे तुमचं कर्कटक ठेवून. देन व्हॉट यू ड्रॉ आपण तुम्ही एक सर्कल काढणार असं. सर्कल इज ऑफ 4 सेंटीमीटर. राइट? यू हॅव ऑलरेडी डन दिस. हे तुम्ही ऑलरेडी केलेलं आहे. सो these आर सम ऑफ द पॉस्ट्युलेट्स. अजून काही पॉस्ट्युलेट्स आहेत का बघूया आपण. येस. पुढे आहे बघा काही गृहीतके त्याची. चौथं गृहीतक त्याचं असं आहे की सर्व कोन परस्परांशी एकरूप असतात. सर्व काटकोन परस्परांशी एकरूप असतात. आता काटकोन म्हटलं तर किती येतं? 90 डिग्री येतं. किती येतं? 90 डिग्री. मग 90 डिग्री म्हटलं सगळे एकरूपच असणार. दुसरं, 2 रेषा आणि त्यांची छेदिका काढली असता एका बाजूला तयार झाणाऱ्या आंतरकोनांची बेरीज 2 काटकोनांपेक्षा कमी असेल तर त्या रेषा त्याच दिशेने वाढवल्यावर एकमेकींना छेदतात. ठीक आहे. हे तुम्ही कधी शिकलात? इयत्ता 8वी शिकलेलात तुम्ही. 8वीचं तुम्ही जर काढलं तुम्हाला 8वीचं दुसरं प्रकरण होतं. पॅरलल लाईन्स. तुम्ही आठवत असता समांतर रेषा तुम्हाला शिकवलेल्या आहेत मी. तर याच्यामुळे तुम्हाला याचा अभ्यास करायला येईल. तर एखाद्या गुणधर्माची तर्कशुद्ध सिद्धता देता येत असेल,
तर तो गुणधर्म सत्य मानला जातो. त्यासाठी जी काही मांडणी करतात त्याला काय म्हणतात? प्रमेय म्हणतात. काय म्हणतात? प्रमेय आणि प्रमेयाची सिद्धता त्याला म्हणतात प्रूफ म्हणतात. एखादं विधान जर सत्य असेल, तर त्याचा जो पूर्वांग असतो त्याला म्हणतात पक्ष. बरोबर? जे काही माहिती दिली असेल त्याला म्हणतात पक्ष आणि जे आपल्याला साध्य करायचं त्याला म्हणतात साध्य. उत्तरांगाला साध्य म्हणतात. म्हणजे सिद्धतेमध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष 2 प्रकार येतात. एकमेकांना छेदणाऱ्या 2 रेषांच्या गुणधर्माची प्रत्यक्ष सिद्धता तुम्हाला देता येते. ठीक आहे. आता तुम्हाला थोडं कठीण वाटतंय, बट डोंट वरी. जेव्हा आपण गणितं घेऊ तेव्हा तुम्हाला ते कळेल. बघा, fourth one, all right angles are congruent with each other and if two interior angles are found on one side of the transversal of two lines added up to less than two right angles, then the lines produced in that direction intersect each other. तुम्हाला आता काय काय हे जे वर्ड्स तुम्हाला वाटतात ना थोडेसे वेगवेगळे वर्ड्स असतात. डोंट वरी, आपण सगळे कंप्लीट करणार आहोत. थिअरम इज व्हॉट, प्रूफ इज व्हॉट, देन गिवन पार्ट इज व्हॉट हे आपल्याला करायचं आहे. ठीक आहे. So a property is supposed to be true if it can be proved logically. Then it is called as a theorem. So theorem. Now, what is antecedent? The first half is known as antecedent, that is a given part, and the second half is known as the consequent, that is the part to be proved. The part to be proved. Part to be proved. That is known as to prove. Part to prove. Okay. खूप डोक्यावरून जाते, टेन्शन घेऊ नका. याच्यात काय तुम्हाला एवढं काही एक्झामला काही हे येणार नाही विचार तुम्हाला. बघा. तुम्हाला अजून एक थिअरम वगैरे दिलेलं आहे तुम्हाला. एक शॉर्टमध्ये सांगतो, जास्त काही डीपमध्ये जात नाही याच्यामध्ये मी. काय दिलं? 2 रेषा एकमेकींना छेदल्यास तयार होणारे परस्पर विरुद्ध कोन समान मापाचे असतात. तर याच्यामध्ये काय दिलं तुम्हाला? पक्ष. काय दिलेला आहे? पक्ष. पक्ष म्हणजे काय? ही पूर्व माहिती दिलेली आहे. या 2 रेषा एकमेकांना छेदतात बस. साध्य काय करायचं तुम्हाला, की हे 2 जे कोन आहेत बघा, एओसी आणि बीओडी. जसं तुम्हाला हा बघा इथून कोण जायचं? एओसी आहे ना? 1 मिनिट. बघा हा कोन एओसी म्हणजे हा इथला कोन बरोबर कोन बीओडी हा इथला कोन. ह्या बरोबर अपोझिटचा कोन. तुम्हाला गेल्या वर्षी शिकवलेलं अपोझिट अँगल्स. आणि त्यानंतर इकडचा कोन बीओसी आणि एओडी. हे झालं साध्य आणि ते साध्य करण्यासाठी आपण कोणकोणत्या स्टेप्स वापरल्या त्याला म्हणतो आपण सिद्धता. समजलं? कोणत्या स्टेप्स वापरल्या त्याला म्हणतो सिद्धता. मी सिद्धता आता घेणार नाहीये. तर त्याच्यात त्याला म्हणतो आपण सिद्धता. सोपं आहे ते. ही झाली डायरेक्ट आणि इनडायरेक्ट असते ती वेगळी असते. इनडायरेक्ट सिद्धा कशी असते? वेगळी असते बघा. हं. चला परत थोडं रिपीट करतो. सी. Theorem. What is a theorem? Theorem is given to you that, what is theorem given to you that the opposite angles formed by two intersecting lines are of equal measure. This is a theorem. हा theorem आहे. This is a theorem. But to prove that theorem, हा theorem prove करण्यासाठी something is given, काहीतरी दिलेलं आहे. काय दिलंय तुम्हाला? AB and CD intersect at point O. फक्त तुम्हाला एवढंच दिलेलं आहे. What is to prove? काय प्रूव्ह करायचं आपल्याला? There are two pairs of angles. Angle AOC is equal to angle BOD. Then angle AOD is equal to angle BOC. बघा हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. दिस इज टू प्रूव्ह अँड आणि याला प्रूव्ह करण्यासाठी जे आपण मेथड वापरणार दॅट इज नोन ॲज द प्रूफ. ही आपण मेथड वापरली आहे. समजला? सो इन दिस वे तुम्हाला थिअरम आपण जेव्हा पुढे घेणार तेव्हा तुम्हाला मी सांगेल. आता त्याच्यात जास्त जायची तुम्हाला आवश्यकता नाही. बाकी इनडायरेक्ट मेथड सोडून द्या. आपण आता 1.3 वर बघा. आता तुम्हाला मी सांगतो काय नीट लक्ष द्या. इफ अँड देन फॉर्म तुम्हाला याच्यामध्ये पाहिजे. तुम्हाला कोणता पाहिजे? इफ अँड देन फॉर्म. जर तर याच्यात तुम्हाला करायचं आहे. आता बघा याची उत्तर आपण सांगूया. परंतु एक लक्षात घ्या, की ही उत्तर तुम्हाला आहे ना जशी दिली आहेत पुस्तकात तसं तुम्हाला उत्तर लिहायची. काय दिलंय? खालील विधाने जर तर रूपातल्या समांतर व चौकोनाचे सम्मुख एकरूप असतात. बरोबर? आता काय येणार याचं जर तर मध्ये उत्तर काय येणार? जर दिलेला चौकोन समांतरभुज असेल तर त्याचे सम्मुख कोण एकरूप असतात. बघा नीट लक्ष द्या. आता जो तुम्हाला आपण डायरेक्ट पाहूया काय उत्तर बघा. बघ. मुद्दाम उत्तर दाखवतो कारण त्याच्यामध्ये तुम्हाला शब्दशः उत्तर तुम्हाला लिहिता आली पाहिजे जशी आहे तशी. मग तुम्हाला मग सांगितलं मी जे सांगितलं तेच इथे आहे बघा. जर एखादा चौकोन समांतरभुज असेल तर त्या चौकोनाचे सम्मुख कोन कसे असतात? एकरूप असतात. तुम्हाला जे सांगितलं तेच या ठिकाणी उत्तर आहे. म्हणजे आपण उत्तर कॉपी नाही केलं, फक्त आपण काय उत्तर चेक केलं. द अपोजिट अँगल्स राईट द फॉलोइंग स्टेटमेंट. क्वेश्चन नीट बघायचं. 1.3 चा क्वेश्चन नीट बघायचा आहे. खूप कठीण नाही, सोपं आहे ते. क्वेश्चन नंबर 1.
you have to write if then form पाहिजे. The opposite angles of parallelogram are congruent. Now काय येणार? If the given quadrilateral is parallelogram, then the opposite angles are congruent. Then the opposite angles are congruent. चेक करायचं, क्रॉस चेक करूया. चला. Here you answer. आपण जे आन्सर मी बोललो तेच आन्सर बघा इथे. If a quadrilateral is a parallelogram, बघा, if a quadrilateral is a parallelogram, then the opposite angles of that quadrilateral are congruent. समजलं? ठीक आहे. म्हणून तुम्हाला मी उद्दाम उत्तर दाखवलं कारण तुम्हाला उत्तर वर्ड्स आहेत ना, वर्ड्स जसे जसे तुम्हाला वर्ड्स लिहायचे लक्षात घ्या. वर्ड्स आपल्याला जसे तसे लिहायचे आहेत. कुठे होतो आपण? पेज नंबर गेलं. क्वेश्चन नंबर 2 बघा. आयताचे कर्ण एकरूप असतात. आयताचे कर्ण एकरूप असतात. जर दिलेला चौकोन हा आयत असेल तर त्याचे कर्ण एकरूप असतात. बरोबर. जर दिलेला चौकोन हा आयत असेल तर त्याचे कर्ण एकरूप असतात. बघा. जर एखादा चौकोन आयत असेल तर त्या चौकोनाचे कर्ण काय असतात? एकरूप असतात. ठीक आहे. परत रिपीट करतो बघा. Question number 2. The diagonals of a rectangle are congruent. बघा. Question number 2 is what? The diagonals of a rectangle are congruent. The diagonals of a rectangle are congruent. That means if if a quadrilateral is a rectangle, then the diagonals of that quadrilateral are congruent. Right? परत चेक करूया आपण या ठिकाणी आन्सर. See, if a quadrilateral is a rectangle, then diagonals are congruent. समजलं? क्वेश्चन नंबर 1 कळाला, क्वेश्चन नंबर 2 कळाला. देन क्वेश्चन नंबर 3 बघायचं मला काय. एक मिनिट. हा. मी तुम्हाला उत्तर यासाठी दाखवतो की शब्दशः उत्तर तुम्हाला लिहायचे आहेत. ओके. यू हॅव टू राईट द वर्ड टू वर्ड. जसं आहे तसंच लिहायचं. त्याच्यामध्ये चेंजेस करायचे नाही. समद्विभुज त्रिकोणात शिरोबिंदू व पायाचा मध्यबिंदू यांना जोडणाऱ्या रेषेखंड पायाला लंब असतो. जर दिलेला त्रिकोण समद्विभुज असेल तर त्या त्रिकोणात तर शिरोबिंदू व पायाचा बिंदू जोडणारा रेषाखंड समान पायाला लंब असतो. एवढं तुम्हाला लिहायचं आहे. बघा कसं उत्तर आहे. परत बघूया आपण चेक करूया. 1 3 कितीवर उत्तर आहे? 3. जर एखादा त्रिकोण समद्विभुज असेल तर त्या त्रिकोणाचं पुढे बाकी सगळं सेमच आहे बघा. तर त्या त्रिकोणाचा शिरोबिंदू पायाचा बिंदू यांना जोडणारा रेषाखंड पायाला लंब असतो. गट क्वेश्चन नंबर 3 बघा. 1 मधलं 3. If in an isosceles triangle, the segment joining the vertex and the midpoint of the base is perpendicular to the base. Same चा आन्सर तुम्हाला परत सांगतो मी काय बघा. 1 3 3. ओके. अरे परत इकडे आलो. So what's the answer? See. If a triangle is an isosceles, then पुढचं सगळं सेम आहे बघा. Then segment joining vertex of a triangle and midpoint of the base is perpendicular to the base. Okay. आता दुसरा आणखी प्रकार तुम्हाला दिलाय तो आहे तुमचा आता तुम्हाला विधाने व्यत्यास लिहायचा. काय लिहायचा? व्यत्यास लिहायचा विधानांचा. काय लिहायचा? विधानांचा व्यत्यास लिहायचा आहे. पहिलं, दोन समांतर रेषा त्यांची छेदिका दिली असता होणारे विक्रम कोण एकरूप असतात. त्याचा व्यत्यास काय येणार? जर बघा दोन समांतर रेषांची छेदिका दिली असेल होणारे विक्रम कोण एकरूप असतात. जर दिलेले कोण एकरूप असतील तर त्या दोन रेषा व त्या दोन रेषा काय असतात? एकमेकांना समांतर असतात. अशा प्रकारे उत्तर तुमचं असेल. त्याचं काय तुम्हाला उलट लिहायचंय, व्यत्यास लिहायचा. जर दोन रेषावर त्यांची छेदिका दिली असता होणारे व्युत्क्रम कोण एकरूप असतील तर त्या दोन रेषा त्यांना काय असतात? समांतर असतात. समजलं?
समजणार नाही लगेच ते थोडंसं जर तुम्हाला कारण सगळे वर्ड्स थोडेसे डोक्यावरून जाणार तुमचे, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. ओके. आता एक काम करा तुम्ही क्वेश्चन 1.3 जसा तसा लिहून काढा. सोपं आहे ते. थोडंसं एकदा दोनदा प्रॅक्टिस करत तुम्हाला होऊन जाईल. आपण प्रॉब्लेम सेट 1 मधले काही प्रश्न घेऊया. सोपे आपल्याला जेवढे जमतात तेवढे आपण घेऊया. प्रॅक्टिस प्रॉब्लेम सेट 1 मधले. ठीक आहे? बघा. काय दिला प्रश्न? प्रत्येक रेषाखंडाला काय दिलं तुम्हाला? प्रश्न पहिला दिलाय. प्रत्येक रेषाखंडाला किती मध्यबिंदू असतात? याचं उत्तर मला तुम्ही पाठवायचंय फास्ट. प्रगती सांग उत्तर. हाऊ मेनी मिडपॉइंट्स डज अ सेगमेंट हॅव? चला तुम्हाला उत्तर पाठवायचंय. चॅट करून उत्तर पाठवा. कोणी बोलायचं नाही. चॅट करून पाठवा उत्तर फास्ट. चॅटमध्ये ऑप्शन आहे बघा. लवकर. हाऊ मेनी मिडपॉइंट्स डज अ सेगमेंट हॅव? प्रत्येक रेषाखंडाला किती मध्यबिंदू असतात? तुम्हाला सांगितलं उत्तर. खूप सोपं उत्तर आहे याचं. कोणाचं उत्तर आलंय? नयन. ओनली वन. येस. राईट नयन. गुड. सो युअर आन्सर इज ओनली वन. लक्ष द्या. सगळ्यांचं उत्तर सांगतो मी. युअर आन्सर इज ओनली वन. फक्त एक. सगळ्यांनी उत्तर पाठवलंय. बघू द्या झालं 2 मिनिटं. चेक करू द्या. ओनली वन, ओनली वन. शाबास. सगळे बरोबर आहे. सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे. येस. राईट. गुड. म्हणजे सगळ्यांचं उत्तर तुमचं बरोबर आहे. तर प्रत्येक रेषाखंड जो असतो त्या प्रत्येक रेषाखंडाला एक आणि एकच का असतो? बरोबर आहे. सगळ्यांची उत्तर बरोबर आलेली आहेत. शाबास. म्हणजे तुमचं लक्ष आहे थोडक्यात. सो प्रत्येक रेषाखंडाला काय असतो? एक आणि एकच मध्यबिंदू असतो. ठीक आहे. देन क्वेश्चन नंबर 2 बघा. दोन भिन्न रेषा परस्परांना छेदतात तेव्हा त्यांच्या छेद संचात किती बिंदू असतात? दोन रेषा बघा, दोन भिन्न रेषा परस्परांना छेदतात बघा. ही एक रेषा आहे आणि ही एक रेषा. जेव्हा त्यांना छेदते तेव्हा त्यांच्या छेद संचात किती बिंदू असतात? सांग प्रगती. क्वेश्चन परत रिपीट करतो मी. हाऊ मेनी पॉइंट्स आर देअर इन द इंटरसेक्शन ऑफ टू डिस्टिंक्ट लाईन्स? बघा, टू डिस्टिंक्ट लाईन. ही एक लाईन आणि ही एक लाईन आहे. दे इंटरसेक्ट. सो हाऊ मेनी पॉइंट्स आर देअर इन द इंटरसेक्शन? हाऊ मेनी पॉइंट्स आर देअर इन द इंटरसेक्शन? आन्सर आले का तुमचे? थांबा चेक करतो मी. कोणी पाठवलं आन्सर? येस. राइट. ओन्ली वन. राइट. ओन्ली वन. बरोबर. देयर इज ओन्ली वन पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. बरोबर आहे. प्रगती बरोबर उत्तर. भार्गव, साहिल सगळ्यांची उत्तर बरोबर आहे. शाब्बास श्रावणी. गुड. म्हणजे तुमचं लक्ष आहे. तुम्हाला समजतंय. एवढं तरी मला समजतंय. चला बरोबर आहे सगळ्यांची उत्तरं. चला पुढे बघा. येस. कोणी पाठवलं 2 मिनिटं. चेक करतो आन्सर. आरती 1 राइट. नयन 1 बरोबर. सगळ्यांची नावं घेत बसत नाही मी. गुड. काय होतं तुम्ही प्रयत्न करताना हे लक्षात घ्या. तुम्हाला वाटत असेल की सर आम्हीच अभ्यास करतोय असं नाहीये. पण हा अभ्यास तुम्हाला उपयोगी येणार आहे. जेव्हा तुम्ही नेक्स्ट इयरला जाणार तेव्हा तुम्हाला फार उपयोग तुम्हाला सोपं जाणार आहे. आणि जी मुलं आता प्रेझेंट नाहीत ना, त्यांनी हा व्हिडिओ जरी बघितल्यानंतर तरी त्यांना तेवढं कळणार नाही जेवढं तुम्हाला कळतंय. क्वेश्चन नंबर 3. 3 भिन्न बिंदूंना समाविष्ट करणाऱ्या किती रेषा असतात? बघा परत सांगतो तुम्हाला. येस प्रगती बोल. बघा काय दिलं तुम्हाला? 3 भिन्न बिंदूंना समाविष्ट. हा एक बिंदू आहे, हा एक बिंदू आहे, हा एक बिंदू आहे. यांना जोडायचं आहे तुम्हाला. तर किती रेषा जोडू शकतो यांना? सांगा मला. मग क्वेश्चन नंबर परत सांगतो, रिपीट करतो बघा. हाऊ मेनी लाईन्स आर डिटर्माइन्ड बाय 3 डिस्टिंक्ट पॉइंट्स? सी दीज आर 3 डिस्टिंक्ट पॉइंट. 1, 2, 3 यांना आपण जोडायचं. जोडल्यानंतर किती लाईन्स मिळतात आपल्याला बघा. कोणाचं उत्तर आलं? 3. व्हेरी गुड प्रेमराज. 1 और 3. बरोबर आहे. सिमरन 1 और 3 तुझंही बरोबर आहे. येस कोण आहे अजून? 3 बरोबर आहे आरती. 3 भिन्न बिंदूंना समाविष्ट करण्यात किती? 1 आणि 1 किंवा 3. आता बघा 3 बिंदू असे पण असू शकतात. ॲक्चुअली बघा सिमरनचं उत्तर पण बरोबर आहे. सगळ्यांचं उत्तर सांगतो तुम्हाला कसं आलंय. 1 और 3. येस भार्गव यू आर राइट. बघा उत्तर कसं आहे ते लक्षात घ्या. 3 बिंदू मी तुम्हाला असे दाखवले म्हणून तुम्ही 3 दाखवले. पण मी जर 3 बिंदू तुम्हाला असे दाखवले 1, 2, 3 जर तुम्हाला 3 बिंदू मी असे दिले, तर एकच रेषा येते. म्हणजे याचा आन्सर काय येतं? 1 किंवा 3. 1 और 3. बरोबर? 1 और 3. 1 किंवा 3 याचं आन्सर येतं. ठीक आहे? देन क्वेश्चन नंबर 4 बघा. वेळ आपल्याकडे थोडासा. 2 कोणी हात वर केला बोला. येस.
क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 चा आन्सर बघा काय विचारलंय. बिंदू ए चा निर्देशक -2 बी चा 5 ला. ए बी काढून दाखवा मला फटाफट. स्टार्ट. ए बी काढून दाखवा. क्वेश्चन नंबर 4 चा आन्सर काढून दाखवा. फाइंड द डिस्टन्स ए बी. कोऑर्डिनेट्स ए दिलाय आणि बी दिलाय. -5. काय करणार सांगा. पटकन मला आन्सर पाठवा. येस 7. प्रगती बरोबर आहे. भार्गव बरोबर आहे. नयन बरोबर आहे. सिमरन बरोबर आहे. प्रेमराज बरोबर आहे. शाबाश. मागची उत्तर कॉपी करून सांगत नाही ना मला तुम्ही. 5 प्लस 5 मायनस -2 म्हणजे 5 प्लस 2 7 बरोबर आहे सगळ्यांचं. देन पुढचा प्रश्न बघा. येस बरोबर आहे उत्तर. कोणी पाठवलं उत्तर? आरतीने पाठवलं का? हर्ष मध्ये कुठे गायब झाला होता? आरती 7 राइट. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे आपल्याकडे. PQR. PQ किती दिलाय? 2 दिलाय. PR 10 दिलाय. तर QR काढून दाखवा. चला पटकन मी तुम्हाला आकृती काढून दाखवतो इथे बघा. बघा. क्वेश्चन नंबर 5 बघा. याची तुम्हाला आकृती सेकंड काढून दाखवतो मी. तुम्हाला आकृती काढतो तुम्हाला उत्तर माहिती तुम्हाला. बघा. दिस इज PQR आहे. हा इथे P आहे. इथे Q आहे आणि हिअर इट इज R. PQ इज 2. बघा PQ आहे 2. PQ is 2. Total PR is 10. Total PR is 10. राइट. तुम्हाला काढायचा QR. चला QR काढा. किती असेल सांगा मला. सोपं उत्तर. समोर उत्तर सांगू शकता तुम्ही. येस सेंड मी द आन्सर. हु हॅज सेंट? 8 राइट. प्रेमराज बरोबर आहे. प्रगती बरोबर आहे. आरती राइट. हर्ष राइट. बरोबर आहे. गुड. चला. नाव आता तुम्ही आज अभ्यास काय करणार ते सांगतो तुम्हाला मी. सगळ्यांनी बरोबर केलंय. म्हणजे माझ्या की तुम्ही सगळे व्यवस्थित करताय. सो नाऊ व्हॉट इज टुडेज स्टडी. आज अभ्यास काय करणार? आज तुम्हाला प्रॅक्टिस सेट 1.3 सोडवायचा विथ क्वेश्चन अँड आन्सर. प्रॅक्टिस सेट 1.3 विथ क्वेश्चन अँड आन्सर तुम्हाला सोडवायचे. प्रॉब्लेम सेट 1 मधला पहिला प्रश्न सोडवायचा आहे. आणि इफ पॉसिबल जमलं तर पुढचे पण उत्तर सोडून द्या. जेवढं जमेल तेवढं करा. काही प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे. गाईड असेल, डायजेस्ट असेल तर करा. नसेल तर मग जमेल तसं करा. पण 1.3 बघा. परत सांगतो काय अभ्यास करा तुम्हाला. प्रॅक्टिस सेट 1.3 सराव संच 1.3 पूर्ण सोडवायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला सोडवायचं आहे संकीर्ण प्रश्नसंग्रह 1. संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 मधलं पहिलं तर आपण घेतलंय. ते करायचंच आहे. दुसरं तिसरं जमलेलं तुम्ही पूर्ण करून घ्या. सोपं आहे ते. ओके. उद्या तुम्हाला मी सायन्स सुरू करणार आहे उद्यापासून. थोडं सायन्सला पण अभ्यास करायचा आपल्याला. 1-2 लेसन पण सायन्सचे घेऊन टाकूया आपण. त्यामुळे आपलं बघा आता लक्ष द्या. आपल्याला दोन्ही प्रकरणातले एक प्रकरण झालंय. गणिताचं झालं पहिला भाग एक झालंय. दुसऱ्यांचं पण एक झालेलं आहे.